बीडच्या परळीमध्ये राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद भरली। यामध्ये मुंडे बहीण भावानं एकाच मंचावर येत परिषदेचं उद्घाटन केलं। राज्यातील 70 संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या। अमृत योजना लागू करण्याची भूमिका यावेळेस मांडण्यात आली। तसंच आरक्षण नको संरक्षण द्या असा नाराही यावेळेस देण्यात आला। साताऱ्यातील माण तालुक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गजी नृत्य करत कलाकारांसोबत ढोल वाजवला। जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन सोहळ्याच्या सोहळ्यासाठी म्हणून ते उपस्थित होते। यावेळेस फडणवीसांनी बोटीतून आंधळी धरणाची पाहणीही केली आणि त्यानंतर पिवळा फेटा बांधून त्यांनी गजी नृत्यामध्ये सहभाग घेतला। पालघरच्या डहाणू समुद्र किनाऱ्यावर आयोजित डहाणू फेस्टिवलमध्ये भारतीय तटरक्षक दलानं चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। त्याला पर्यटकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। चंद्रपुरात हजारो महिलांचं बालपण उतरलं। आमदार किशोर जोरगेवारांच्या संकल्पनेतून लहानपणीच्या पारंपरिक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। खेळांचा महोत्सव इथं भरवण्यात आला। केवळ महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद मिळाला। 18 प्रकारच्या खेळांमध्ये महिला रमून गेल्या होत्या। त्याशिवाय चला आठवणींच्या गावात ही क्रीडा स्पर्धा इथं चांगली चालली। जेजुरी गडावर माघ पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरात शिखर काठ्यांचा उत्सव साजरा झाला। लाखो भाविकांनी सदानंदाचा येळकोट म्हणत भंडाऱ्याची उधळण केली। श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टनं काठ्यांच्या मानकऱ्यांचा यावेळेस सन्मान केला। यामध्ये होळकर आणि खैरे काठ्यांनी पहिला मान घेतला तर संगमनेरच्या कोलमराजाच्या काठीलाही मान मिळाला। डोंबिवलीत श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीतील देवदेवतांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तिरुपती तिरुमला देवस्थान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशननं या महोत्सवाचं आयोजन केलं।